सिंगापूरहून फायदा काय आहे का हो? चला गोलंदाज वैयक्तिक पहिलं रायबा देवी रावे संघाचा पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर ट्रॅकवर गोलंदाजच्या बोहळ्यावर पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक तयार ओमकार पाटील चला स्पीडअप करा प्लीज खरं म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये ती एक मॅच झाली ना कलाकारांची तिथं टाइमपास झाला ना हो. शेवटी कलाकार काल 4 वाजले आज पण तेवढाच आहे जास्त टाइम ना तुम्ही टमरेल आणून बंदोबस्त करा आमचा बघा प्रत्येकाला शौक आहे हो कोणाला आकड्यांचा आहे कोणाला छकड्यांचा आहे कोणाला दारूचा सर्व शौक असावे पण एक शौक नसावा नाकाचा शौक नसावा आता कृपया नाकाचा शौक मला विचारू नका प्लीज चला पहिला गोलंदाज ओमकार पाटील सलामीचा फलंदाज अजय खरत आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप पहिला चेंडू दिशाहीन मारा स्वैर मारा सुमार मारा तकला तो मारा एक धावेचा इशारा एक धावेचा संकट पहिले एकच पहिले अवांतर टोटल स्कोर इज 1 फॉर नन बिनबाद एक शेवटचा सामना शेवटची लढत दोन डोक्यामध्ये चोरस ईर्ष्या तडाव संघर्ष अहमामिका राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस पुन्हा फ्लिक केला बघूया जबरदस्त टायमिंग चेंडू फेकून दिलाय आणि हा दमदार टायमिंग आणि मिळते 4 धावा आणि
स्टार. धन्यवाद देतो रावे संघाला. आमच्या कमिटीचा निर्णय तुम्ही मान्य केलात आणि पंचांचा डिसिजन तुम्ही मान्य केला. पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. चला राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलिंग मार्क होता या संघाचे धावसंख्या 6 वर बिन बादशा ओमकार पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग फेकून दिलाय चेंडू आणि हा मिळते मोठे 4 धावा. चांगला फटका दमदार स्ट्रोक. फटका कलात्मक तंत्रशुद्ध फटका ग्लोरियस स्ट्रोक. संघाचे धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 10 पॉनन. बिन बाद अशी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क तयार ओमकार पाटील. संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू गेलाय निघून बुया. चांगलं रनिंग मध्ये विकेट. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली. पुन्हा एकदा धावा 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 वर. 1-2. बिन बाद 12. एकवेरा इव्हेंट संदेश शेळके यांची ही दमदार वाहिनी. क्वालिटी आणि क्लिअरिटी बघूया. काल जवळजवळ 1.5 लाख व्ह्यूअर्स. आज मोठे जवळजवळ 50-60 हजार. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. जबरदस्त व्हेरिएशन. व्हरायटीज. वैविध्यपूर्ण मारा. अचूकता दाहकता आणि भेदकता असा हा परिपूर्ण मिलाफ. संघाची धावसंख्या 12 वर. ओमकार पाटील याची ही खासियत आहे. येस पुन्हा एकदा चेंडू गेलाय बॅकवर स्क्वेअर लेगला आणि मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग. क्लास बघा. तंत्रशुद्ध फटका कलात्मक अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 16 वर. 1-6. आई भव दर वर्षाला सजतई दर वर्षाला गेलवणे गावाची रायबा देवी. चला 4 चेंडू झालेत. 16 धावा. 16 रन्स. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार झाला. तंत्रशुद्ध फटका. अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 20 वर. बिन आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल. कॉट बिहाइंड. आणि हा पहिला धक्का. पहिल्या विकेटचा बदन. पहिला गडी गरज. पहिल्या विकेटचा करदाबाय. प्रथम विकेट. 6 पहिल्या विकेटचा एन्काउंटर. पहिल्या विकेटचा सुपडा. साफ डीजे. येस नुकताच विवाह मुहूर्ताच बंधन लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. मग काय किती 2-2 3-3 करणार. नाही नाही नको नाही रे. कसं लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्हने सुद्धा बोललो असतो का. मार्क तयार. जेव्हा आता मीच मोठ सांगतो तुम्हाला म्यूट करा तुम्ही. चला बॉलिंग मार्क तयार. दीक्षित पाटील मागच्या सामन्याचा हिरो.
नवीन गोलंदाज आपल्या ठेवणीतलं वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. दुसऱ्या षटकाचा माग करताना रेटा लावताना छडा लावताना बॉलिंग मार्क तयार. पहिल्या षटकात धावाला 20 धावा. दमदार सलामी आपलातून सर्वात ट्रेमेंडस स्टार्स फ्रॉम बोथ बॅट्समन मिस्टर बॉलिंग मार्क तयार दीक्षित पाटील. आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा. एक धाव मिळते. पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्राच. टोटल स्कोर 21. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक बॅकवर्ड पॉईंट एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ड्रिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं अफलातून फिल्डिंग जबरदस्त आरास रचना मांडणी सजावट. रायना महोदय दीक्षित पाटील यांचा आगामी चेंडू रिलीज करतील. 1/21 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फलंदाज बीट झाला होता. सिद्धेश पाटील शून्यावर गारद. सिद्धेश पाटील लवकर बाद झालाय. गावदेवी केलवणे संघाचा. आणि नवीन फलंदाज पियुष माळी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित नवपरिणित फलंदाज खेळण्यासाठी तयार दीक्षित मारे यांच्या समोर. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय वेगाने. जबरदस्त मारा. अप्रतिम डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉट बॉल. संघाची धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर शब्द अविचल धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/21 सद्य स्थिती विद्यमान अवस्था. रावे विरुद्ध केलवणे आजचा हा शेवटचा सामना शेवटची लढत. दीक्षित पाटील तयार. हो येस नेत्र दीपक आणि अशाबरोबर आपलातून कॅच जमिनी लगत डाईव मार. कॅच नंबर 6 क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये 6वा झेल. ट्रेमेंडस बॉलिंग धाव संख्या 3/21 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि दोघे बंधू आहेत. येस 3/21 दीक्षित पाटील. हट्टेकोर आहे का रे? नाही ना. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट. जबरदस्त चपराक जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला दमदार सिक्सर नेत्रदीप फटका. वज्र टोळा तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका उत्तुंग स्ट्रोक्स. Ali is on fire. जबरदस्त टायमिंग नेत्र दीपक लावण्य सुंदर फटका जबरदस्त टायमिंग. 27
27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओमकार माळे खेळण्यासाठी दीक्षित पाटील यांच्या माऱ्यासमोर मुकुंद गावंड या स्पर्धेचे दमदार आयोजक. अतिशय दमदार स्पर्धा समर्थ चषक 2025 हे बहारदार दमदार आयोजन आणि पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये ही मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर. आणि ही 4 व्हीलर तुमच्या उरण तालुक्यामध्ये राहावी, बरोबर की नाही? नाही नाही, अशी म्हणजे काय प्रत्येकाला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये राहावी. रायराम महोदय विकेट. हो येस, काय टायमिंग बघा, जबरदस्त क्लास. आणि हा आणखीन एक 4 धावा मिळते. नेत्र देव फटका. षटकार आहे की चौकार आहे? थांबा थांबा, तुम्ही नका बोलू. अंपायरचा पंचांचा निर्णय काय? कॅमेरामॅन चौका, 4 धावा. येस, 3 कॅच, 3 म्हणजे 7व्या चंदन पाटील म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल तर नक्कीच त्याचं नाव मात्र अग्रक्रमाने येईल. द बेस्ट फिल्डर इन दिस टुर्नामेंट्स. नक्कीच विचार करावा. चंदन पाटील आता मध्ये 7 झेल म्हणजे जॉन्टी रोडची अवलाद आहे. चला, समर्थ चषक 2025 आणि षटक क्रमांक हर्षद माळी ना रे मोकल. अरे एम फॉर मात्रे, एम फॉर माली. चला, 12 बॉलातून बाकी आहेत. दमदार सलामी ओमकार पाटील 7 आणि पियुष माली 4 वर. अतिशय दमदार स्कोरिंग आमचे कंचन पालकर असतील. क्या बात आहे. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बाई नाही तर गोटीबाई, हे गोटे अंपायर. येस, डीजे ऑपरेटर कुठून आहे निघालं? गोटीबाई आणि गावठांची माटीबाई. खरं म्हणजे गोटे अंपायर पाहिजे होता टाइमपासला. कधी हे 36 वर 3/36 हाय यंदा त्यांची मॅचेस. 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येस, आणि बघा ते रोशन पाटील जे आदायला मॅच असताना तेजस मात्रेच्या एका दिवसात जबरदस्त आयोजन. मॅन ऑफ द सिरीज एक दिवस आहे ना, किंजल ट्रॉफी. काय जबरदस्त आयोजन असतं. गेल्या वर्षी गोट्या होतो, मी होतो. किंजल नाही रे ती. आणि हा यस, पुन्हा एकदा लॉब केला चेंडू मिड विकेट आणि लॉंगॉन यांच्या मधून काऊ कॉर्नरला. आणखीन एक विकेट जाईल. बॅट्समन इज गॉन मिस्टर ओमकार माली. बॅक टू द डगआउट. गटाडीवर
येस, गेल्या वर्षी देखील भन्नाट स्पर्धा, यावर्षी म्हटते एप्रिल महिन्यात आहे का? येस, 8 टीम आणि 2 बाईक. येस, गोटे अंपायर, माटे अंपायर, मी आणि आमचे गणपती बाप्पा मोर्यावाले गडगे सर, सागर मांडवकर. नाही, यावर्षी बहुतेक टीम बदलतील असं वाटतंय मला. या तो आपला कुठला तो तिकडचा वाघ योगेश वाघ. चक्रीवाली संपल्या आधी उठवले का रे बा? लगवीला पण जात नाही. हागीच बिगीत लावणार का समजत नाही मला. अजिबात हालत नाही बघा ना. बॉलिंग मार्क होता यार. येस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. आणि हा येस, पुन्हा एकदा गुंगारा दिला आणि मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग, समय सूचक, समयबद्ध. कोण मागे मैदानाच्या बाहेर आपण प्लीज. धाव संख्या 40. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडासा आला. जोरदार अपेल बघूया. एसटीचीच, परंतु फलंदाज मात्र धावचीच अपील केलं होतं. आणि येस, रिव्ह्यू डिसिजन स्टील पेंडिंग. रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. आज संदेश मात्र तुम्हाला बरंच कामाला लावले आज. चला, कोण आहे त्यांचं, कोण आहे? येस, बॅट्समन आउट आहे. 5 बाद 40. बॅट टेकली नाही. अतिशय जबरदस्त क्वालिटी ही त्यांची खासियत आहे. संदेश शेळके यांनी जबरदस्त लाईव्ह स्कोर, ज्यांचे अपडेट, आणि खास करून त्यांनी इंग्लिशमध्ये चांगले आहे. अच्छा, किती तरांचे कर्तव्य आहेत. कोण? येस, सौरभ ठाकूर आणि सनी कोहली केलवणे. मिस्टर श्याम आमचे पॅन. आम्हाला नका लटकवा पंख्यावर मात्र. चला, बॉलिंग मार्क होत आहे हर्षद माळी. मोकल राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस स्वीप करायचा आहे, पण तो चेंडू निघून गेला. आणि जोरदार अपेल आणि यस दॅट शुड बी लेग बिफोर. LBW पायचीच्या कोंडीत पकडलं. आणि हा जबरदस्त निर्णय, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू राहिला खाली, अकरा दिला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट जाईल तब्बल 6वी. मारा येणारा फलंदाज प्रतीश पाटील. धावसंख्या 40. 1 बॉल आहे. सहा बाद 40. 40 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फॉर्म हर्षद मोकल. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. धावांचा डोळारा, धावांची मसनवट, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. कमाल धावसंख्या. बॉलिंग मार्क व तयार हर्षद मोकल. लास्ट डिलिव्हरी राईट आर्म राऊंड द विकेट.
आणि हा यस पुन्हा ओव्हर पिच चेंडू चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून शॉर्ट सिलेक्शन इज एक्सलंट पॉवरफुल स्ट्रोक्स कलात्मक तंत्रशुद्ध फटका स्पर्धा मानाची या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा गावाची या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा दाच्या नावाची चर्चा धन्यवाद यस संघाचे धाव संख्या 44 6 बाद 44 राहिले शेवटचं अंतिम आख्याचं निर्वाणीचं फायनल स्लोग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक हे आमची शेवटची इनिंग याच्यानंतर कोण चढतील अच्छा अच्छा नाही म्हणजे आम्ही उतरणार की नाही नंतर तुम्ही चढा हे कधीच आहे फोटो कालचे आहेत ना तेच बरं मी आता बघतो कुठं दिसत नाही बरं समर्थ चषक शेवटचा गोलंदाज प्रणय टावरी मगाशी तो काला कोण टावरीत होता कोणतरी तो भुत्या कोण होता तुम्ही होता का जगदीश टावरी अच्छा रावे गावचे कलाकार आहे मात्र सगळीकडं अच्छा अच्छा हो येस आउटसाइड द स्टंप व्हायचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन एक धावेचा प्रतिपादन एक धावेचा संकेत इशारा निर्देश सगळ्याची धाव संख्या 45 येस रिव्ह्यू फेअर डिलिव्हरी धाव संख्या 44 हे चांगला नाही फेअर डिलिव्हरी वैध मारा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी थोडासा आउट स्विंग झाला राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग मार्क तयार शेवटचा षटक आणि हा यस पुन्हा जोरदार अपेल कॉट बिहाइंड बॅटची लिडिंग एज आणि हा फलंदाज जाईल धक्का क्रमांक 7 विकेट्स बॅक टू द डगआउट 7व्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी 7वी विकेट तडीपार हद्दपार जेरबंद सांगते येस 44 7 बाद 44 श्याम ते आहे का रात्रीचे वाजले 8 ते लाव ना जरा त्याच्यानंतर आम्ही बोलतो नाही 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 दुसरं गाणं आहे ते हां येस असं आहे ते प्रशांत तटा आणि हा यस पुन्हा एकदा
घुटना टेक तमाशा देख पण तो टायमिंग जमलं नाही. टोटल धावा त्याला तब्बल 45, 4वर 46. अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल 3. 45 वही बोलताय मैं 45. सात बाद 45. 45 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 3.3 डिलिव्हरीज. बरोबर 3 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर मिस्टर प्रशांत. येस आणखीन एक विकेट प्राप्त होईल. धक्का क्रमांक सॉफ्ट डिसमिसल. खरा फटका तकला तो फटका होसांघातकी विश्वासघातकी विघ्न संतीचे फटका. असं फक्त मैदानावरच ते चक्रीवाल्यांना पण माहिती होणार नाही. त्याने विचारत काय बोलले ते. राहिले 2 बॉल. क्या बात आहे. बॉल 2 बॉल मारा मजा. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्ड कोई लेगला डीप मिड विकेटच्या मधून पुन्हा एकदा स्ट्रायकरला धोनी. अरे अरे झाला बाद झाला असता पुरंदा. जम्बलिंग झाली फमलिंग झाले थोडे बावचळले संभ्रमित झाले. ज्या दरम्यान मिळतील 2 धावा. धाव संख्या झाल्या 47. नाही धावा झाल्यात ना आता. 47 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. राहिला शेवटचा बॉल. अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल डोस. चांगली धाव संख्या 47 म्हणजे बरोबर 12-48. जर धाव झाली नाही तर म्हणजे प्रति षटकामागे चांगलं रन रेट. महासिटी प्रॉपर्टी कोणाच आहे. अच्छा. आणि हा येस बॉल गेलाय डॉट. आणि बरोबर 48 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं टार्गेट. टार्गेट नक्कीच कठीण असेल. ठोकाठोकी करावी लागेल. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. आयोजकांना विनंती करेन की आपण तयारीमध्ये राहायची सन्मानासाठी आज या रजनीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन खास व्यावसायिक समालोचक ज्या समालोचकाचं नाव अखंड रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अशाचे पवारे दशरथ पाटील करावे यमक ज्यांच्या मुखामध्ये आपण पाहत असताय त्याप्रमाणे असे विनोदी समालोचक
एक ज्या वेळी दशरथ पाटील साहेब असतात त्या वेळी वेगळी मजा अनेक स्पर्धेमध्ये होत असते. समर्थ ट्रॉफी पर्व धावे की ज्याचा आपणा सर्वांना असावा गर्व असे पर्व नाईट फॉर्मेट पहिलं आहे. आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय शिलेदार करावगावचे सुपुत्र असे विनोदी समालोचक सन्माननीय आदरणीय आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सरांचं इथे शुभ आगमन झालं आणि आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय चांगलं समालोचन त्यानं केल्याबद्दल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मुकुंद बबन गावन साहेबांच्या वतीनं त्यांचं यथोचित मान सन्मान होतोय. उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय मुकुंदजी गावन साहेबांच्या शुभ हस्ते समर्थ ट्रॉफीचं उबदार वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन आदरणीय दशरथजी पाटील सरांचं मान सन्मान होतोय. सर्व प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकलीत. अनेक फॅन फॉलोअर आपण त्यांचे पाहत असताय. अश्य विनोदी असा हा समालोचक आदरणीय दशरथजी पाटील सरांचं पुनश्च आम्ही या निमित्तानं समर्थ ट्रॉफीच्या वतीने आम्ही आभार मानतोय. आणि ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा असेल रोशनजी पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद दशरथ पाटील सर करावे आमचे सिनियर समालोचक आमचे मार्गदर्शक. आज त्यांचा आवाज इथे ऐकायला मिळाला. उद्या व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर IPL कुणाल दाते सर यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर योगेश मडवी सिद्धी करवले आणि त्याच वेळेला आपण पाहत आहे खरं तर प्रसाद भोईर बघा आमचे DJ सॅम आणि त्यांच्या बरोबरने DJ बॉब्स. मी त्यांना मगाशी सांगितलं बिष्णोई गँगचे वाटतात ते काय लुक आहे त्यांचा हटके लुक. आणि आमचे DJ सॅम म्हटलं की नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य. यस आमचे PTC फाउंडर सॅम एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांचे चिरंजीव देखील एक चांगले DJ ऑपरेटर आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून DJ सॅम यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे DJ बॉब्स ते देखील आपण त्यांना पाहत आहे. भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपण जाऊया आता मॅचकडे. 48 कोणता संघ बक्षीस पात्र होईल समर्थ चषक 2025 मध्ये. कालच्या रात्रीमध्ये A पोलमधून वरद विनायक जय बजरंग गोरसई B हा संघ पोहोचला सुपर 5ला. भावेश पवार अँड कंपनी A1 पवन केणे. आता एका बाजूला आपण पाहता हरेश पाटील तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील. हे दोन्ही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत. कारण अनेक आपण जर पाहिल्या व्यावसायिक स्पर्धा खेळणारे हे खेळाडू. तुम्ही नवी मुंबई विमानतळावरील स्वप्नातील प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत आहात का? आता तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा. खरं तर गुढीपाडवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. इन्व्हेस्टलँड रिअलिटी बघा लोकेशन तुमचा प्लॉट तुमचा सर्व गोष्टी आणि किंमत देखील तुमच्या खरं तर बजेटमध्ये परवडेल अशीच असेल. त्यामुळे नक्कीच इन्व्हेस्टलँड रिअलिटी या खरं तर कंपनी ऑफ ग्रुपला तुम्ही नक्की भेट द्या. जरूर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर त्या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये घेता येईल खरेदी करता येईल. कारण आता आजकाल आपण पाहिला तर परप्रांतीय किंबहुना मायग्रेशन काही लोकवस्ती कामानिमित्तानं स्थलांतरित होतं. त्यांच्यासाठी सर्वाधिक चॅलेंज का असतं तर घर खरेदी करणं. स्क्वेअर फुटाचा भाव गगनाला भिडलाय. आपण जाऊया आता मॅचकडे. सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. 48 धावांचा पाठलाग करताना हरेश पाटील बॉलिंग मार्कवर झालाय. मागच्या 2 सामन्यामध्ये ओमकारची बॅट शांत राहिली. अटल करंडकमध्ये त्याने केलेला कारनामा कोण विसरेल. मिस्टर ISPL विकी भोईरच्या अगेन्स्ट त्याने लगावलेले षटकार हे चर्चेमध्ये राहिले. पहिलाच बॉल खेचून मारला पिकअप शॉट मिड विकेटला बॉल चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार. वेलकम बाउंड्री 4. गावाचे त्यांनाही चिंता आपला संघ सुपर 5ला गेला पाहिजे. आणि एका बाजूला आमच्या राव्याचे समर्थक तर भरपूर मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे
प्रत्येकाला टेन्शन आहे हा सामना कोण जिंकणार. इथे फटका फसलाय लगेच प्रत्युत्तर बिग विकेट. जल्लोष आणि आनंदाचं वातावरण. ओंकार पाटील बॅक टू द डगआउट. आई भवा मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी असं सांगितलंय हरीश पाटीलने. पहिल्या बॉलवरती चौकार मारला तेव्हा रावेकरांच्या गर्दीमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहिलं आणि लगेच पुढच्या बॉलवरती आमचे केळवणाचे पाठीराखे आनंदी झाले. तो आनंद मैदानाच्या बाहेर साजरा करा. त्यांना विनंती राहील जे पाठीराखे आहेत मॅच संपल्यानंतर कोणताही संघ जिंकेल मैदानामध्ये धावत जा, नाचा, उड्या मारा. परंतु सध्या सामना चालू असताना मात्र या गोष्टी तुम्ही करू नका. मैदानाच्या बाहेर आपल्या खेळाडूंना टाळ्या वाजवून किंवा शिट्ट्या वाजवून मोटिवेट करा. ही मात्र नक्कीच तुम्हाला मी विनंती करेन, कारण प्रेक्षकांविना कोणताच खेळ नाही. आज जर चाहते नसते तर विराट कोहली, रोहित शर्मा यांना एवढी मोठी उंची गाठता आली नसती. प्रत्येकाला प्रसिद्धी हवी आहे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्यामुळे मैदानामध्ये खेळणारे खेळाडू त्यांच्यावर देखील जबाबदारी. रोहनसाठी पुढचा बॉल. विकेट किपरने मात्र कमालीचे प्रयत्न केले. क्या बात आहे, जबरदस्त, ग्रेट वर्क, ट्रिमिंडस एफर्ट्स त्या ठिकाणी लावले विकेट किपरने बॉलला थांबवण्यासाठी. कारण त्यांनाही माहिती आहे जेव्हा बॉल बॅटला स्पर्श करतो तेव्हा मात्र बॉलचा स्पीड द्विगुणित होतो आणि एखाद्या वेळेला जर का बॉल मागे निघाला की लगेच बॉल जातो त्या ठिकाणी. बघा हे खरं ट्रू फ्रेंडशिप आहे दोन खेळाडूमध्ये, सिद्धेश आणि हरेश. आम्ही नेहमी त्यांना पाहिलं आणि एखादं दोघेही रोहित आणि विराटचे फॅन आहेत. परंतु जोडी नंबर 1 आहे केलवण्याची, सिद्धेश पाटील आणि हरेश पाटील. त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहिलं. आता मैदानाच्या आतमध्ये आला प्रवीण पाटील, बाहुबली म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. रावे संघाचा सर्वाधिक लांबलचक षटकार मारणारा खेळाडू कोण, तर एकच नाव असेल प्रवीण पाटील. आणि प्रवीणची आपण इनिंग जर पाहिली, पहिल्या सामन्यामध्ये 0-4 होत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 11 बॉलमध्ये 25 केला नॉट आउट. आता या मॅचमध्ये त्याला चांगली इनिंग साकारता येईल का याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. ओव्हर द स्टम्प्स ऑन साईडला खेळले, दिशा दिली सिंगल घेत असताना. पर ओव्हर मागे 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचमध्ये. आई रायबादेवी रावे या संघासमोर. तर एका बाजूला एक इकॉनॉमिकल फिगर षटक, एखादं कमी दाबांचं षटक आलं जे प्रणय टावरेने टाकलं होतं स्लॉग ओव्हरमध्ये, तसं षटक जर आलं तर मात्र दबाव पूर्णपणे राहील रावे संघावरती. आणि जर का मोमेंटम मिळाला सुरुवातीच्या षटकापासून, पर ओव्हर मागे 12ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळाला तर दबाव केलवणे संघावरती. यावेळेला टॉस केला बॉलला, बाउन्सरचा वापर, तिखट आणि तीक्ष्ण बाउन्सर आपण पाहिला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. रोहनने मागच्या सामन्यामध्ये हे करतो आमचे पुरस्कर्ते संजय शिंदे साहेब, इन्व्हेस्ट अँड रियालिटी अँड ग्रुप ऑफ कंपनीचे प्रोप्रायटर, ज्यांच्या वतीनं आम्हाला ही 4 व्हीलर कार मिळाली. आणि A1 जोडी आपण पाहत आहे. उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावन, माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य अमित पाटील. प्लेड ऑनचे चान्सेस होते, बॉल हलकीशी आतली कडा घेत मात्र निघाला मागे, शॉट फाईन लेग कडे. एकच रन आली आणि या ओव्हरमध्ये केलं हरेश पाटीलने कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केला, एक बहुमूल्य विकेट तोही ओंकार पाटीलचा मिळाला केलवणे संघाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 7 धावा. आणि खरं तर आपण पाहताय संपूर्ण मैदानाच्या सभोवताली ही अलोट गर्दी आपण पाहताय. समर्थ चषकामध्ये महेशजी गावण, संदीपजी गावण, अजित जोशी, नितीन म्हात्रे, जितेंद्र गावण, पंकज गावण, हर्षद भुरे, सर्व पिरकोण ग्रामस्थ या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक भार्गव म्हात्रे, सागर पाटील साहेब यांनाही आपण पाहताय.
प्रत्येक जण बघा झोपून प्रेक्षक सामना पाहत आहे. क्या बात आहे. जणू का ते ईडन गार्डन मध्ये बसलेले आहेत आणि हा विभाग या खरं रायगड जिल्ह्याचा ईडन गार्डन आहे. धोंडू काका मैदान. सर्व प्रेक्षक रात्र झाली आहे, सकाळ झाली आहे, ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली. आम्ही नेहमी सांगत असतो 4 नंतर ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होते, जिथे ऑक्सिजन जास्त असतं. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बरेच जण जात आहेत. 18 बॉल 41 जाऊया मॅचकडे. थोडासा बाहेर काढला किंवा जास्तच काढला पंचाने मात्र वाईड बॉल कॉल. ओंकार माळी हा खेळाडू, चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. राऊंड विकेट आले होते, अँगल बनवत असताना बॉल वाईड लाईनच्या बाहेर निघाला, त्यामुळे पंचाने वाईड बॉल घोषित केला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल 8. अजूनही 18 चेंडूमध्ये 40 धावा. 18 बॉल 40. एक कॅल्क्युलेशन आहे या सामन्यामध्ये. कोण जिंकणार हा सामना, रावे की केलवणे, याची चर्चा. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, अप्पर कट, बॅट रील करून दाखवतो रोहन, पण तो लाईन मध्ये नव्हते, वेग जास्त होता, थोडासा अनइव्हन बाउन्स, अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू. आपण काही दिवसापूर्वी टीव्हीवरती लिजंड क्रिकेट पाहिलं. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, त्यांची तेव्हाची बॅटिंग आणि आताची बॅटिंग यामध्ये काहीच फरक नाहीये. असं म्हणतात, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तेच शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाले. ड्राईव्ह, त्यानंतर आपण पाहिला स्ट्रेट ड्राईव्ह असेल, कटचा फटका आपण पाहिला, अप्पर कट पाहिले, स्लॉग हिट पाहिले, सर्व फटके हे आजही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि इथे मात्र तोच प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांना मिस टायमिंग आहे आणि इथे फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. कॉटन बॉल, खेळाडू बाद रोहन पाटील, बॅक टू द डगआउट. MRI चेंडूवर 6 चेंडूमध्ये 6 सफलता आपल्या जीवनामध्ये मिळवल्यात आणि आता 6 चेंडूमध्ये 6 विकेट जर कोणी घेतल्या तर 11,000 रुपयाचं पारितोषिक. ज्यांचं वय वर्ष 48 पण बघितलं तर एव्हरग्रीन 20 वर्षे वाटतात. संतोषजी गावंड उर्फ लारा. DJ सॅम मनापासून आपल्याही निमित्तानं कौतुक करतोय. अतिशय सुंदरसं गीत आपण त्याच्या माध्यमातून लावलंय आणि खूप मेहनत संतोष गावंड यांची आम्ही बघितली, कारण पडद्यामागचे हिरो अनेक असतात. संतोषजी गावंडची मेहनत आम्ही या स्पर्धेला नक्की पाहिली. प्रशांतजी नवाडे आणि संतोषजी गावंड यांची मेहनत. खरं हे बक्षीस लावलं कोणी हे कोणाच माहिती नव्हतं, त्यामुळे आता बघून घ्या ऑन स्क्रीन. त्यांना चेहऱ्यावरती स्मित हास्य, खरं हास्य मुद्रा आणि त्यांच्या वतीने पारितोषिक, चॅलेंजिंग पारितोषिक आहे दादा. 6 विकेट घेणं आता सोपं नाहीये. 11,000चं पारितोषिक आलं त्यांच्या वतीने. कसे पण घ्या, पण 6 घ्या. आणि इथे आपण पाहताय 1.2 चेंडूचा खेळ संपला, फक्त 8 धावा. दीक्षित पाटील मैदानाकडे आलाय, या सामन्याचा की प्लेयर, आणि तोही आता टेन्शन मध्ये आलाय, कारण विकेटची संधी अजयने गमावली आहे. सेकंडचा कॉल, 2 धावा, तिसरी होईल का? खरं तर एका क्षणाला आपण जर पाहिला राव्याच्या पाठीराख्याने मात्र श्वास रोखून ठेवला होता. काय होईल आता यापुढे, जीव मुठीत घेतला होता सर्वांनी, आणि त्याच वेळेला मात्र हा जीवनदान अजय कडून मिळाला. झेल सुटला बघा. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. अजय, गडबड झाली, गोंधळ झाला, त्याचा झेल सुटला. बॅकअप साठी खेळाडू होते. आता का तर मला आठवला डायलॉग दशरथ पाटील सरांचा, मॅच हारली की पहिले याचे सर काय पुढचा, तो डायलॉग मला आठवला, कारण हा सामना जर जिंकायचा तर दीक्षित पाटला थांबावं लागेल. त्याला मात्र जीवनदान दिलंय, ज्याने पहिल्या लढतीमध्ये बलाढ्य नितलस संघाच्या अगेन्स्ट 29 धावांची इनिंग साकारली आणि त्याला जीवनदान दिलंय. बघा पुन्हा पुन्हा हा क्षण पहा. इतका कठीण झेल नव्हता त्या ठिकाणी अजयसाठी, परंतु बॉडीचा बॅलन्स गमावला. रिले कॅच होईल असं देखील वाटलं, पण त्यालाही मात्र झेल मिळालेला आहे. दुसरा देखील खेळाडू आला होता. 2 धाबा या बॉलवरती आल्या, 10 धाबा धाव फलकावरती. पुन्हा एकदा वन्स अगेन अजयच्या डोक्यावरून आता खेळला हा फटका. स्वीप कव्हरला त्या ठिकाणी बॉल चाललाय आणि इथे 2 धाबा कंप्लीट होत असताना 2 धाबा आल्या. सर काय
चला मगाशी आम्ही सांगितलं ओव्हर स्टेपिंगला रिव्ह्यू नाही आहे, खरं तर लेग बिफोर द विकेटला रिव्ह्यू नाही आहे, कॉट बिहाइंड द विकेटला रिव्ह्यू नाही याची नोंद आपण घ्या. आणि रावे केलवणे हे दोन्ही शिस्तबद्ध संघ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मला चांगल्या काम खरं तर सहकार्याची भावना असेल. आणि अंपायर आपण जर पहिले प्रोफेशनल अंपायर आहेत त्यामुळे नो डाऊट तुम्ही सामना खेळा मैदानामध्ये. 12 धाव फलकावरती 2 गडी बाद 1.4 चेंडू खेळ संपला. आता करंट रन रेट थोडासा कमी आहे त्यामुळे आस्किंग रन रेट वाढलाय. यावेळेला देखील फटका फसला, झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा संधी मिळणार नाहीये. दीक्षित पाटीलचा विकेट, जल्लोषाचं वातावरण केलवणे संघाच्या खेम्यामध्ये. अजय घरत हा खेळाडू आहे केरळ संघाचा. जरी आपली टीम नसली तर प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये आपण अजय घरतला पाहत असताय. एक निस्सीम क्रिकेट वेळा आहे तो, क्रिकेट प्रेक्षक म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहत असतो अजय घरत. आणि खरं तर अजयने या मॅच मध्ये बॅटिंग देखील चांगली केली. ओमकारच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 20 धावा, तिथून मात्र हा सामना सुरू झाला. आणि आता नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत इनॅट नंबर 5 आदित्य पाटील. कदर रावे म्हटलं की 2 संघ, त्यामुळे आम्ही नेहमीच सांगतो एक हे तो सेफ आहे. 2 संघात या कदर रावे गावामध्ये आणि एका बाजूला पूर्ण गावाचा एक संघ आहे. कदर आता आपण पाहिला त्यामुळे नक्कीच थोडंसं पारडं जड आहे. त्यामुळे अबुधाबी केळवणे संघाचं नवीन खेळाडू आदित्य पाटील याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तटिया सर्कलच्या आतमध्ये बॉल विसावलाय, फक्त सिंगल या बॉल वरती मिळाली. या ओव्हरमध्ये आपण पाहतो ओमकार मालीने धावा खर्च केल्या फक्त 6, खेळाडू बाद केले 2. एकूण धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 3 गडी बाद 13. आता 12 बॉल 35 धावांचं समीकरण. आवश्यकता असेल तरच पाणी घेऊन जा आतमध्ये. चला पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी द्या दादा, पाणी भेटेल. चला बंटी भाई, खरं तर तुम्हाला एक क्षण आठवत असेल, यंदा आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, ज्यामध्ये भारत विपक्ष साऊथ आफ्रिका सामना. बंटी चला कूल सामन्याचा आनंद आहे. बंटी एक लिजंड खेळाडू केलोने गावचे. तेव्हा आपण पहिला रिषभ मध्ये जाणून बुजून वेळ वाया घालवला. जो मोमेंटम साऊथ आफ्रिका टीमकडे गेला तो मोमेंटम डाऊन करण्यासाठी वेळ घालवला होता आणि त्यानंतर भारतीय संघाचं कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेला वेगावरती स्वार झाले आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. 3 विकेट 13 धावा. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये प्रेशर टाकेल खरं तर रायबादेवी रावे संघावरती. वेळ गेलेली नाहीये. या क्षणाला आपण जर पाहिलं गंभीरपणे उभं राहावं लागेल. फलंदाजाला वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त वेग आणि वेगच या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू.
परत एकदा आपण तो क्षण पाहिला. खरं तर टॉप ऑर्डरचे खेळाडू अजूनही प्रवीण मैदानामध्ये उभा, त्याला स्ट्राईक कशी मिळाली जास्त याकडे आता फोकस आदित्य पाटीलला करावा लागेल. बघा, सर्व संघांना विनंती असेल आपले पाठीराख्यांना थोडे शांत ठेवा. चांगली स्पर्धा आहे. सर्व खेळाडू जे चांगले ऋणानुबंध आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू, 9 चेंडू आणि 35 दबाव पूर्णपणे आता रावे संघावरती. 9 बॉल 35 धाबा. डीजे श्याम, क्या बात आहे, चेहऱ्यावरती आनंद आहे. 9 चेंडू मध्ये आता करत बघा. उद्याच्या लढती पहिला सामना श्रीराम बळवली विपक्ष बरुवाई भिंदने, दुसरा सामना आराध्या दियाग 11 जितवाई जिथे विपक्ष रॉकस्टार नेरे, तिसरा सामना संजय 11 टाकीगाव विपक्ष हिंदवी 11 गावदेवी साई, चौथा सामना देवद विपक्ष ओळे. या लढती पाहायला मिळतील. हलकीशी कडाकेत बॉल थर्ड मॅनला चाललाय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र आता प्रवीण पाटीलला स्ट्राईक मिळाली. टाळ्यांचा गजर होतो मैदानाच्या बाहेरून. दबाव पूर्णपणे रावे संघावरती. अजयने सुटकेचा निश्वास सोडला जेव्हा दीक्षित बाद झाला, कारण त्याच्याकडनं झेल सुटला होता. मग तो लगेच त्या ठिकाणी चांगलं कमबॅक मागच्या ओव्हरमध्ये झालं. आता 8 बॉल 34. बाजिया बदलणे में देरी नाही लगते असं म्हणतात. एखादा संघ जिंकता जिंकता आपण पराभूत होताना पाहिलाय आणि एखादा संघ पराभूत होता होता जिंकताना पण पाहिला. तर मग या मॅच मध्ये जर एखादा उलटफेर झाला तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच जास्त डाऊट घेऊ नका, कारण क्षमता आहे प्रवीण पाटीलकडे, जो सलामीचा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. या 2 बॉल मध्ये ज्या पद्धतीने विराट कोहलीने हरीश रूपच्या अगेन्स्ट 2 षटकार मारले, तसे जर फटके आले तर सामना बनेल. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गोल, फलंदाज बाद. काय बॉल टाकलाय, अफलातून चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर, लाईन चांगली, टप्पा योग्य आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला प्रवीण पाटीलचा. 7 मध्ये 34. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहता या बॉलचा. खेळाडू सफल झाले, बरोबर बोंधात टाकला बॉल आणि इथे ना दांडा ना बुंदा, तर दांडा ना शेंडा, फक्त बुंदा. मोतीराम खरं आमचे भोईर वाकलनचे त्यांचा खरं ट्रेडमार्क टॅगलाईन राहिली. प्रशांत देखील खुश झाले. आमचे परफेक्ट यॉर्कर. 7 बॉल 34. किरण मैदानाच्या आतमध्ये दबाव पूर्णपणे रावे संघावरती. वन्स अगेन यॉर्कर, मिस्टेक झाली बॅकवर्ड क्षेत्राकडून आणि त्यानंतर बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप, सीमा पार. इथे मात्र नशिबाचा चौकार. फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा, एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाया पिरकोन गावाचा, समर्थ चषक यो नावाचा, हाया पिरकोन गावाचा, हाया पिरकोन गावाचा, एक नंबर हाय. थँक्यू. 6 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आता सामन्यामध्ये राहिलंय. 48 धावांचं समीकरण असताना मात्र 3 षटकं अतिशय सुरेख पाहायला मिळाली गावदेवी केवळ टीम कडनं. आता 6 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण जरी अशक्य असलं तरी मात्र शक्य होऊ शकतोय. आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थानं करण मडवीला की ज्याने हे अशक्यला शक्य करून दाखवलं होतं. ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करेल का? 6 चेंडू 30 धावा. नवीन येतो गोलंदाज पियुष आणि केरळ संघाचा इतिहास या 39 धावा. त्या सामन्याचा आम्ही साक्षीदार आहोत खऱ्या अर्थानं. अपोजिट संघ डिघाटे आणि केलवणे. संघाला विनंती आहे, आपण नाचा किती पण ते स्टंप कोणी घेऊ नका, हात पण लावू नका, ही विनंती सर्व दोन्ही टीमला आमच्याकडनं असेल. येणारे 6 चेंडू 30 धावांचं समीकरण असणार आहे. होईल का हे शक्य? समोर असणारा नवीन फलंदाज अर्थात आदित्य. 6-30चं समीकरण. नवीन गोलंदाज पियुष.
पाहायचा एक इतिहास या मैदानावर केला जाईल का? या सामन्यामध्ये धोंडूकाका मैदान आणि या मैदानावर अशक्याला शक्य केलं जाईल का याची प्रतीक्षा असेल रायबादेवी रायबा टीम कडनं. 6-30 समीकरण. पियुष गोलंदाज, समोर फलंदाज आदित्य. पहिला चेंडू हा सुद्धा अतिशय वेगामध्ये होता. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. आदित्यला काही समजलं नाही. चेंडू गेला पुन्हा एकदा निर्धाव. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला टीम गावदेवी केलवणे या टीम कडनं. आता येणारे 5 चेंडू 30 धावा म्हणजे 5 षटकार मारावे लागतील रायबेट टीमला. ओंकार बाद झाला, दीक्षित बाद झाला, संघ नक्की अडचणीमध्ये गेला. प्रवीण बाद झाला. आदित्य खेळतोय पुन्हा एकदा. हा यॉर्कर चेंडू होता ना, बुंडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. हा चेंडू सुद्धा सुरेख. आता 4-29 समीकरण. संतोषजी गावण आमचे लारा खुश आहेत. तुमचे खूप बुंदे होते असे पहिले. 4 चेंडू 29 समीकरण. त्यांचं पॅव्हिलियन नेहमी असतं कांचनजी पारकर सर. कुठली स्पर्धा कंपल्सरी असतं. त्या बॅनरला जर चेंडू लागला तर 500 रुपये असतं षटकाराला. फिक्स बांबू. 4 चेंडू 29. येणाऱ्या काळामध्ये ते पॅव्हिलियन फिक्स ठेवा. जेवण आणि चहा पण ठेवत जा. 4-29 समीकरण. या सामन्यामध्ये पियुष माळी अतिशय चांगला हा सामना पाहायला मिळाला. रफ अँड टफ दोन्ही संघ मातबगर होते. 48 धावा तेवढ्या जास्तही नाही आणि कमीही नव्हत्या, पण मात्र थोडीशी हराखरी पाहायला मिळाली. ओंकारला खास करून या स्पर्धेमध्ये फलंदाजीचं जास्त काही करता आलं नाही. गोलंदाजी खूप सारी चांगली केली ओंकारनं. 4-29 समीकरण राहिले. पियुष सज्ज झालाय पुन्हा एकदा. अतिशय वेगामध्ये हा चेंडू होता. इथे पंचाचा इशारा लेग बाई आलाय. आता समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 28 धावा. हे थोडं अशक्य असं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. कालच्या रजनीमध्ये आपण बघितलं वराद विनायक गोरसाहेब बी हा संघ सुपर 5 मध्ये प्रवेश केला. आजच्या रजनीमध्ये राहिलेत फक्त 3 चेंडू. थोडीशी औपचारिकता जरी असली तरी एखादा चमत्कार घडला तर ह्या सामन्यामध्ये चित्र काही वेगळे होऊ शकतोय. येणारे 3 चेंडू असतील आणि 28 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. खुश किए बिना जय जयकार कमी होती नाहीये, त्याप्रमाणे करावं लागेल मैदानच्या आतमध्ये रायबादेवी राबे या टीमला. 3-28 समीकरण असताना पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आलाय. थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली मैदानच्या आतमध्ये आदित्य पाडळकरनं. थँक्यू आदेश ठाकूर मॅन फ्रॉम केलवणे. सुंदर आवाज आपण त्यांचा ऐकलाय. एक इनिंग त्यांच्या सूर्याला वाणीनं आणि आवाजाने आपण ऐकलंय. मनपूर्वक त्यांचंही आपण या निमित्तानं आभार मानूया. हा चेंडू खेळला चौकार जाईल असं वाटलं असताना चांगलं फिल्डिंग. आता समीकरण 1 चेंडू आणि 27 धावा. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली. डीजे सॅम मात्र खुश आहेत आणि ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. 2 स्पर्धेमध्ये त्यांच्या आम्ही समालोचन केलं. स्टंपला कोणीही हात लावू नका ही विनंती आहे. आणि लाईनअप मध्ये आपण जा. नाचा किती पण विकेट पण नाचू नका आणि स्टंप कोणी उचलू नका ही नम्र विनंती आहे. 1 चेंडू आणि 27 धावा. जल्लोष
एवन जोड्या या सामन्याचा सामनावीर ज्यानं फलंदाजी करताना 11 धावा आणि गोलंदाजी करताना 2 सफलता ज्यानं मिळवले तो ठरला या सामन्याचा सामनावीर मिस्टर ओंकार माळी. या ओंकार सिद्धेश आपण या, सिद्धेश आपण यायचं या, सिद्धेश पण आपण पण या. सुपर 5 मध्ये गावदेवी केरळ संघ पोहोचतोय. ओंकार माळी या सामन्याचा सामनावीर. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकुंदजी गावण साहेब आणि सन्मानित संदीपजी गावण साहेब यांच्या शुभाश्रय